श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. तर मित्र आणि मैत्रिणी, आज आहे गुरुवार. तर गुरुवार स्पेशल मी आज बनवणार आहे स्वामींसाठी प्रसाद. तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रसादामध्ये मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या शिरा. चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूया. शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालूया. तर एकाच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे. तर पाऊण वाटीसाठी मी या ठिकाणी 2 वाट्या या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे पाऊण वाटी साखर आणि 2 वाट्या या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. तर अचूक प्रमाण तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही, फक्त साखर या ठिकाणी विरघळून घ्यायची आहे. तर साखर छानपैकी विरघळलेली आहे. त्याच कढईमध्ये आपण या ठिकाणी पाऊण वाटी मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आणि मस्त आपल्याला खमंग असं पीठ या ठिकाणी तुपामध्ये मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी लो ते मिडियमच ठेवायची आहे. आणि लो ते मिडियम फ्लेमवरच आपल्याला सगळं पीठ, गव्हाचं पीठ मस्त असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये रंग याचा पिठाचा चेंज झालेला आहे. लालसर रंगावर आपण याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, ते साखरेचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 2 वाट्या आपण पाणी तयार केलेलं होतं, ते पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि मस्त यामध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त शिरा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर यामध्ये मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. मिठाने आपल्या शिऱ्याला मस्त अशी टेस्ट येणार. अगदी थोडं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर याला आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं याची वाफ काढून घेऊया. 1-2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता रंग देखील आपल्या शिऱ्याला मस्त असा रंग आलेला आहे. मी कडेला यामध्ये तूप घातलेलं आहे, म्हणजे आपला शिरा अतिशय मुलायम आणि सॉफ्ट या ठिकाणी तयार होणार. आणि बघताच तुम्ही बघा खाण्याची इच्छा होतो असा टेम्पटिंग असा आपला हा शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर नक्की तुम्ही या शिऱ्याची रेसिपी ट्राय करून बघा. खूप सॉफ्ट आणि मुलायम हा शिरा या ठिकाणी बनून तयार होतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. माझ्याकडे काही पिस्ता होते, ते यामध्ये मी घातलेले आहे पिस्ता. तुम्ही या ठिकाणी काजू, बदामसुद्धा यामध्ये घालू शकता. आणि खूप टेस्टी हा शिरा लागतो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची मैत्री नवटी रेसिपी हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टा पेज आणि फेसबुक पेजला जर तुम्ही आतापर्यंत फॉलो नसेल करत त्याला फॉलो करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.